ती आल्यापासून ना आयुष्य खरंच खूप सुंदर झालंय। रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे। जय शिवराय मित्रांनो, आत्ताच तुम्ही व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिला असेल त्या प्रकारची व्हिडिओ एडिटिंग करायला आज आपण शिकणार आहोत। सो त्यासाठी आपल्याला कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे, त्याला VPN कनेक्ट करून घ्यायचं आहे आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये जे सर्व काही मटेरियल दिलेलं आहे त्यामधला एक फोटो इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। सो तो फोटो ॲड करू शकता किंवा तुमचा पर्सनली फोटो घेऊ शकता। सो अशा प्रकारे मी इथे फोटो ॲड करतो आहे। त्यानंतर आपल्याला त्या फोटोला बरोबर असे 2 बोटाने ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे 2 बोटाने ॲडजस्ट केल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून इथे आपल्याला मी एक बिटमार्क प्रोजेक्ट दिला आहे तो इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बिटमार्क प्रोजेक्ट असेल ते ॲड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टपर्यंत त्या फोटोची लेंथ वाढवून घ्यायची आहे। अशा प्रकारे त्यानंतर ते झाल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बीट पाहायला भेटतील। अशा प्रकारे सो इथे आपल्याला पहिली बीट पाहायला भेटते। सो पहिल्या बीटवरती त्या फोटोला बरोबर इथे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर इथे आपल्याला दुसरी बीट पाहायला भेटते। सो इथे फोटोला कट करतो। त्यानंतर पुढे अजून इथे एक बीट आहे, तिथे फोटोला स्प्लिट करून कट करून घेतो। अशा प्रकारे पुढे तुम्हाला बीट पाहायला भेटेल। त्या बीटप्रमाणे फोटोला कट करत जायचं आहे। अशा प्रकारे मी फोटोला अशा प्रकारे कट करून घ्या बीटप्रमाणे। त्यानंतर मी जो आपण ॲड केला होता बीटमार्क तो इथे मी डिलीट करतो। सो हे झाल्यानंतर आपल्याला ते ॲड ऑडिओवरती क्लिक करून आपल्याला इथे ऑडिओ ॲड करायचा आहे। सो त्यासाठी एक्स्ट्रॅक्टमध्ये जाऊन सो आपण मगाशी जो घेतला होता बीटमार्क तो तिथे ॲड करून घ्यायचा, म्हणजे त्याचं सॉन्ग इथे एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। सो त्यानंतर हे झाल्यानंतर आपल्याला इथे अशा प्रकारे पाहू शकता। अशा प्रकारे प्रत्येक फोटोला असं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲड ओव्हरलेवरती पुन्हा जाऊन आपण तुम्हाला मटेरियलमध्ये PNG दिले आहे। सो ते PNG इथे सॉन्गप्रमाणे ॲड करून घ्यायचे आहेत। सो फर्स्ट माझा PNG आहे, सो त्याची लेंथ पाहायला गेलं तर इथपर्यंत आहे, इथपर्यंत त्याची लेंथ आहे पहिल्या PNGची। त्यानंतर आपल्याला पुढे डुप्लिकेटचं ऑप्शन पाहायला भेटेल, तसं डुप्लिकेट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते डुप्लिकेट झालेला PNG आहे तिथे क्लिक करून ते पुढे तुम्हाला रिप्लेसचं ऑप्शन पाहायला भेटेल, ते क्लिक करून आपल्याला दुसरा PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे जेवढे PNG आहेत ते सॉन्गप्रमाणे इथे ॲड करून घ्यायचे आहेत। त्याची लेंथ इथपर्यंत राहील। पुढचा PNG अशाच प्रकारे डुप्लिकेट करून ॲड करून घ्यायचा आहे। प्लेसमध्ये जाऊन दुसरा PNG इथे ॲड करून घ्यायचा आहे। सो आपल्या चॅनलवरती कोण नवीन आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे। असेच नवीन नवीन टॉपिकवरती तुमच्यासाठी ट्रेंडिंग अशा व्हिडिओज घेऊन येऊ। सो आपलं शेवटचा PNG त्याची लेंथ शेवटच्या फोटोपर्यंत घेऊन जायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही फोटोला कट केलं असणं तेवढंच झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला यायचं आहे। अशा प्रकारे सुरुवातीला येऊन आपल्याला आता इथे इफेक्ट ॲड करायचे आहेत। सो इफेक्ट ॲड करण्यासाठी मी इथे इफेक्ट ॲड करून घेतले। अशा प्रकारे तुम्हाला मी इफेक्ट सांगेन
त्या प्रकारे तुम्ही इफेक्ट ॲड करून घ्या. ते नावही लिहून येतील त्या इफेक्टची, जे नाव बोलेल ते इथे ॲड करून घ्यायचे. सो आपल्या त्यामध्ये दिसते व्हाईटवाला, त्याला कॅमेरामध्ये जाऊन ते आपल्याला पाहायला भेटेल पुल आउट, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर पहिल्या फोटोला क्लिक करायचं. पहिल्या फोटोला क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये तुम्हाला इफेक्ट पाहायला भेटेल, डिस्टॉर्ट राईट. हा इफेक्ट पहिल्या फोटोला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट त्याच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये पॅन्डुलम 1 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यानंतर त्याच्या फोटोला कॉम्बोमध्येच पॅन्डुलम 2 हा इफेक्ट पाहायला भेटेल. त्यानंतर पुढचा जो फोटो आहे त्याला आपल्याला कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. सो त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला क्लिक करून पुन्हा एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इनमध्येच आपल्याला शेक 3 हा इफेक्ट पाहायला भेटेल. सो तो इथून ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि पॅन्डुलम 2 हा इफेक्ट ॲड करायचा आहे. म्हणजे त्याच फोटोला 2 इफेक्ट आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला पॅन्डुलम 1 हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. शेवटचा फोटो जातो तो लास्टवाला, त्याला डिस्टॉर्ट राईट हा इफेक्ट कॉम्बोमधला ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इफेक्ट आपण ॲड करून घेतले. सो त्यानंतर सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा एकदा इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट परतमध्ये जाऊन मला इथे ट्रेंडिंगमध्ये इफेक्ट पाहायला भेटेल, डायमंड झूम नावाचा. डायमंड झूम नावाचं इफेक्ट तिथे ॲड करून घ्यायचं आहे. सो त्याची लिंक पहिल्या 3 फोटोना करून घ्यायची. 3 फोटोपर्यंत त्याची लिंक करून घ्यायची. त्या पुढच्या फोटोला आपल्याला स्ट्रीटमध्ये 3 स्क्रीन हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर पूर्ण एका फोटोला तो इफेक्ट ॲड करायचा आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोला आपल्याला इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर ग्लोईंग लाईनमध्ये मला टेक्नॉलॉजी 3 हा इफेक्ट पाहायला भेटेल. तो इफेक्ट त्या फोटोला पूर्ण असा ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये जाऊन स्पीडमध्ये 3 मिरर लेअर हा इफेक्ट पाहायला भेटेल, तो ॲड करून घ्यायचा आहे. शेवटचा आपला फोटो आहे त्याला आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन अशा प्रकारे इफेक्टमध्ये जाऊन होरिकॅन हा इफेक्ट पाहायला भेटेल ग्लोईंग लाईनमध्ये, तो इथे ॲड करून घ्यायचा आहे. सो अशा प्रकारे इथे इफेक्ट ॲड करून झाले. अशा प्रकारे आपला इथे व्हिडिओ क्रिएट करून कंप्लीट झाला. पाहू शकता. त्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे.